तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की म्हणाल मला की तू किती चिकट आहे. तर तुम्ही काही म्हणा, प्रत्येक बाई तिच्या संसारासाठी चिकट असतेच. आता तेल पॅकेट आणलेलं असतं तर आपण काय करतो, तेल ओतून देतो आणि लगेचच ते तेल पॅकेट फेकून देतो. तर त्याच्यामध्ये खूप सारं तेल उरलेलं असतं. तर मी तरी असं फेकून देत नाही, त्याला 2 दिवस तरी तसंच राहून जातं माझ्याकडून कामाच्या राड्यामध्ये. मग मी त्याला असं तिन्ही साईडनी ना कापून घेते आणि असं जेव्हा ते सरफेस त्याचा तयार होतो ना, एका ताटामध्ये ते ठेवून घेत असते आणि कणिक मळलेली जी आपली असते ना, ती मऊ करण्यासाठी ना ह्याच्यावरच मी पूर्ण छान अशी मळून घेत असते. म्हणजे जेव्हा आपण कणिक मळताना तेलाचा हात लावतो ना, तर ते न लावता मी या पिशवीमध्येच कणिक मळून घेते, जेणेकरून त्या पिशवीमध्ये राहिलेलं सगळं तेल त्या कणकीमध्ये उतरून जावं आणि आपलं तेलसुद्धा वाया जाणार नाही आणि उलट तेलाची आपल्या बचतच होते. आणि अशा प्रकारे मी माझ्या संसारामध्ये थोडासा चिकटपणा करते आणि मला नाही वाटत की हे मी वेस्ट करते किंवा वाईट काय करते. असो, इकडं माझी कणिकसुद्धा मळून झालेली होती आणि लगेच स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आता म्हटलं नवरा माझं येईल, सकाळच्या फर्स्ट ट्रिपला गेलेले होते ते आणि त्याने आल्यानंतर त्यांना जेवायला करायचं होतं मला. ते उशिरा येणार होते 3 वाजता, म्हणून मी स्वयंपाकाला 2 वाजता लागले होते. सकाळीचं काय आम्ही मायलेकर असल्यानंतर आम्ही काही आमचं भागून जातं. त्यांनी येताना नंतर इथं बरंच काय आणलं होतं देवांसाठी. फुटाणे आणले होते, थोडासा खाऊ आणला होता, बिस्किट पुडे आणले होते. तेच वरच्या शेल्फमध्ये व्यवस्थित अरेंज केले आणि नंतर त्यांनी ना देवांसाठी केळीसुद्धा आणली होती. देवांशला केळी खूप जास्त आवडते. मग नंतर ती केळीसुद्धा मी मेन कपड्याच्या पिशवीमध्ये होती आणलेली, तीच बाहेर काढून ठेवली. म्हटलं मेन कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवली ना तर ते खराब होऊन जाईल, म्हणून थोड्या हवेला ठेवली. आणि एवढं जास्त ऊन वाढले ना की आम्ही 2 दिवस झालं दूधसुद्धा आणत नाही आहेत, कारण आणलं की असं अर्ध्या तासाने दूध खराबच होऊन जाते. आणि फुकटचे आमचे ना जवळपास 3 दिवसाचं दूध आमचं खराब झालं, त्यासाठीच दूध नाही आणत. असो, आता देवांसाठी तर दूध नाही भेटत आहे. असो, आता काही तर त्याच्यावर पर्याय करावाच लागेल, कारण फ्रीज नसल्यामुळे हे सगळ्या प्रॉब्लेम्स येतात. नंतर इकडं संध्याकाळून ना स्वयंपाकसुद्धा करायला घेतला होता. डाळ भाताचं कुकर लावलं आणि मस्तपैकी सगळ्यांनी जेवण करायला घेतलं.